बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून 4 मेचं नवं अल्टिमेटम दिलंय। लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि येत्या 3 मे पर्यंत मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवा, नाहीतर आमच्या समोर दुसरा पर्याय राहणार नाही, असा जोरदार इशारा राज ठाकरेंनी औरंगाबादेच्या जाहीर सभेत दिलाय। लाऊडस्पीकर हा धार्मिक नव्हे सामाजिक विषय असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल घडवायच्या नाहीत, असं देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। दुसरीकडे जाहीर सभेत बोलताना त्यांनी शरद पवारांवर देखील जहरी टीका केली आहे। शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात ॲलर्जी आहे। तसंच शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधी ऐकलं नसल्याचं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। तसंच पवारांच्या नास्तिकपणाबद्दल बोललो हे अवघ्या राष्ट्रवादीला झोंबल्याची टीका देखील राज ठाकरेंनी केलेली आहे। जिथे जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्या समोर दुप्पट आवाजाने तिथे हनुमान चालीसा तुमची लागलीच पाहिजे। विनंती करून जर समजत नसेल तर आमच्या समोर दुसरा पर्याय उरत नाही। लाऊडस्पीकर तुमच्या धर्मामध्ये बसत नाही। जे सुप्रीम कोर्टाचे नियम म्हणून सांगताय ना, त्या सुप्रीम कोर्टाच्या नियमामध्ये माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जय सभेच्या वेळेला हे बांग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा। ह्यांना जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही। इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय, आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा। आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत। अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही। संभाजीनगरच्या पोलिसांना माझी हात नम्र विनंती परत करतोय, मी आपल्याला परत सांगतोय, हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना जर सरळ सांगून जर समजा समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकद आहे ना ही यांना एकदा दाखवावीच लागेल। आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की हे पहिल्यांदा थोबाडं बंद करा या लोकांची। माझी संपूर्ण देशवासियांना, अख्ख्या संपूर्ण देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका। हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत। सगळ्या धार्मिक स्थळांवरचे, मग उद्या मंदिरांवरचे असतील तरी उतरले गेले पाहिजेत, पण ह्यांचे उतरल्यानंतर आपण सगळेजण, आज ही परिस्थिती आहे, अभी नहीं तो कभी नहीं। तर आपण पाहिलं राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरलेला आहे आणि या सगळ्यावरच बोलण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील त्यांच्या सध्या उपस्थित आहेत त्यांच्यासोबत। विशाल, इम्तियाज जलील यांची या सगळ्यावर आता काय प्रतिक्रिया आहे, काय त्यांची भूमिका असणार आहे? प्राजक्ता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झालेली आहे। आता एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत।
आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी भाषण केलेलं आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया या भाषणावरती? त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मी फक्त 2 ओळीमध्ये त्याचं विश्लेषण करायला सांगितलं तर मी असंच म्हणणार की सियासत की दुकानों में रोशनी के लिए ज़रूरी है मुल्क मेरा जलता रहे. आज या देशामध्ये काय परिस्थिती आहे आणि आज जे भाषणामध्ये ज्या प्रकारे युवा पिढींना सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, तर हे खूप दुर्दैव आहे. मला असं वाटतं या देश जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाप्रमाणे चालणार आहे. कोणत्याही राजनैतिक पक्षाचा नेता उभे राहून हे सांगणार असेल की आता नाही, ही माझ्या मर्जीप्रमाणे हे चालणार आहे, तर आपण सगळं कोर्ट जे आहे, जे ज्युडिशरी जे आहे, ते पोलीस डिपार्टमेंट जे आहे, ते सगळं बंद करायला पाहिजे. मग तुम्हीच हे करणार असेल तर इम्प्लिमेंटिंग एजन्सीज जे आहे, काही सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तर त्याची इम्प्लिमेंटेशन कशा करता येईल हे प्रशासनाच्या, सरकारच्या, पोलिसांच्या हातात आहे. पण अशा प्रकारे हे सांगणं की एकदा होऊ द्या, याचा अर्थ काय सांगायचं होतं तुम्हाला? यालाच धरून प्रश्न, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभेत असं म्हटलं की काय पुढची येणारी पिढी राजकारण्यांकडे बघेल. राज ठाकरेंनी सुद्धा ज्या पद्धतीनं भाषण केलेलं आहे, तुम्ही आताच उल्लेख केलात की अशा पद्धतीनं भाषण केलं जातं आहे. राज ठाकरे सुद्धा म्हणत आहेत की येणाऱ्या पिढीनं काय बघावं. नाही, मला हे सांगायचे आहे की आपण आपल्या भाषणामध्ये इतिहासात काय झालं होतं, ते किती खरं होतं, खोटं होतं, काही खोटं किंवा काही बरोबर झालं नसेल तर कोणीही त्याचं समर्थन करणार नाही. पण अजून किती वर्ष, किती दशक आपण तेच ते बाहेर काढणार आहे. आणि मला हे सांगायचे आहे, आपल्या भाषणामध्ये हे फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आम्ही कधीही या लोकांच्या, महापुरुषांचं नाव राजनैतिक स्वार्थासाठी घेतलं नाही, घेणार नाही. हे सगळे लोकांचं नाव घेऊन आणि आज महाराष्ट्र दिन तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन असेल तर आज तुम्ही महाराष्ट्रातले युवांना नोकरी कशा मिळता येईल, आज जे समस्या या शेतकऱ्यांच्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, भाववाढीची समस्या आहे, याच्या बाबतीत काही नाही. आणि काय सांगायचे की नाही, मी हे जातीचा मुद्दा नाही आहे, हे धर्माचा मुद्दा नाही आहे, मी 3 तारखेला ईद आहे, मी काही करणार नाही, 4 तारखेपर्यंत तुम्ही करा, नाहीतर एकदा होऊ द्या. 4 तारखेला जे युवकांना त्यांनी सांगितलं की मशिदीच्या समोर जाऊन तुम्ही हनुमान चालीसाचा पाठ करा, लाऊडस्पीकर लावा, तुम्ही करा. मी 5 तारखेला अयोध्याला चाललं. का तुम्ही स्वतः का करत नाही? म्हणजे युवा पिढींना तुम्ही काही चांगला मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी तुम्ही जा, हे करा आणि आपल्यावर केसेस करून घ्या. आणि काय साध्य काय होणार आहे? तुम्हाला असं वाटत असेल की आज जे या देशामध्ये एक हेट कॅम्पेन जे सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचा प्रमुख दोषी कोणी असेल या देशामध्ये, हे हेट कॅम्पेन जे सुरू आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे. त्यांच्याचमुळे ते गप्प बसलेले आहे, म्हणून असा हे लोकांमध्ये हिंमत वाढलेली आहे की ते काही बोलत नाही, आपण काहीही बोलू द्या. माझा तर महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे DG, औरंगाबादचे पोलीस कमिशनरला एक प्रश्न आहे, ते भोंगे बंद करा, नाहीतर एकदा होऊच द्या. काय अर्थ आहे तुमचा? काय सांगायचं आहे तुम्हाला? एकदा होऊच द्या म्हणजे वातावरण बिघडवत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे. याचा अर्थ काय आहे? मला कळलं की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे. तुम्ही पत्रकार आहे, तुम्हालाही कळतं. मग हे कळूनही सुद्धा पोलिसांनी काही कारवाई केली नसेल तर आम्हालाही बोलता येतं. देशामध्ये न्याय सगळ्यांसाठी, नियम सगळ्यांसाठी आहे. माझ्यासाठी वेगळं आहे आणि त्यांच्यासाठी वेगळं आहे नाही. सगळ्यांसाठी नियम बरोबर आहे. सेक्शन्स जे त्यांच्यावर लागू आहे ते सेक्शन्स माझ्यावर लागू आहे. जर 4 तारखेला मनसेचे कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा जर जोरदार लावली तर MIM पक्षाचं त्याला काही उत्तर असेल? हे MIMचा मुद्दा नाही आहे. हे सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिलेला आहे,
त्याचं पालन कशा करायचे आहे ते राज्य सरकार, पोलीस, प्रशासन कशा करता येईल हे त्यांनी बघून घ्यावं. पण चिंतेची बाब हे आहे की आज तुम्ही हे नाही केलं तर मी कायदा कानून आमच्या हातात घेणार आणि मी हे करणार. हे ओपन चॅलेंज अगर सरकारला देणार असेल आणि सरकार गप्प बसत असेल आणि इतकं शक्तिमान सरकार आहे, 3 राजनैतिक पक्षांचं सरकार आहे, राष्ट्रवादी, गृह मंत्रालय त्यांच्याकडे, काँग्रेस आणि शिवसेना तिघं मिळून आलेली सरकार, शक्तिमान, खूप मोठी, ताकदवर, बलवान. आता ते याचं उत्तर कशा देतील? शरद पवारांवरती सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे, नास्तिक म्हटलेलं आहे. शिवाजी महाराजांचा कधीही त्यांनी भाषणांमध्ये उल्लेख केला नाही असंही म्हटलंय. याकडे कसं बघताय? काय आहे की कोण कोणाची पूजा करतं नाही करतं, हे देश जे आहे ना, हे डेमोक्रेटिक कंट्री आहे आणि संविधानामध्ये मला अधिकार दिलेला आहे की मी नास्तिकही होऊ शकतो, मी कोणती देवाची पूजा करू शकतो, नाही करू शकतो, कोणीही मला थांबू शकत नाही. तुमच्या पोटात कशाला दुखतो की ते काय करतं काय नाही करतं? म्हणजे हे तुम्हाला कोणी अधिकार दिलेले आहे हे विचारण्याचा, हे बोलण्याचा? तुम्ही तुमच्या काही चांगले मुद्दे असेल, तुम्ही युवा एक तुमच्या फॉलोअर्स आहे, त्यांना काही चांगला उद्देश करा ना की आपण महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, आज महाराष्ट्र दिन आहे, आपण महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा काय कारण आहे? तुम्ही करा हे सगळं, मी चाललो अयोध्याला. नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण करतायत, धर्मांमध्ये तेढ निर्माण करतायत, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिलेली आहे. प्राजक्ता. निश्चितच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान राज ठाकरे यांच्या या संपूर्ण सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय काय म्हणालेले आहेत ते देखील पाहूयात. शरद पवार सांगतात की 2 समाजामधला म्हणे हे दुई माजवतायत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी म्हणे योग्य नव्हे, मी दुई माजवतोय. पवार साहेब, आपण जातीमध्ये जे भेद निर्माण करताय ना, त्याने दुई माजते आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतनं बघायची. हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे त्याचा विचार करून बोलायचं. मी त्या दिवशी जेव्हा बोललो, आत्ता घरी जेव्हा जाल त्यावेळेला युट्यूबवरती काढून बघा, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या सभा काढून बघा. कधीतरी शरद पवार साहेबांनी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? आत्ता बोलायला सुरुवात झाली, आत्ता सुरुवात झाली मी बोलल्यावरती, तोपर्यंत काही नाही. आणि काहीतरी व्हिडिओ काढतायत, तल्लीन झालेत आणि गीत रामायण ऐकतायत आणि बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवलंय. कशासाठी खोटं करताय? ज्या दिवशी मी त्या दिवशी म्हटलं माझ्या सभेमध्ये, बस रे आता बस. त्या दिवशी जेव्हा मी म्हटलं की शरद पवार साहेब हे नास्तिक आहेत, लागलं, झोमलं. जे मला माहिती होतं ते मी बोललो. मग लगेच देवाचे फोटो काढले सगळे, पूजा करताना, नमस्कार करताना वगैरे. अहो, देवाचे कशाला फोटो काढताय? आपली कन्या लोकसभेमध्ये बोलली आहे की माझे वडील नास्तिक आहेत. या पवार साहेबांना हिंदू या शब्दाचीच मुळात ॲलर्जी आहे. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हो तो आहेच, आमच्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले, त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले. पण कधी पवार साहेबांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव कधी ऐकलं नाही. मी आत्ता काढल्यानंतर आत्ता बोलायला लागले. आणि हल्ली काय गोष्टी काय लपून राहत नाहीत. त्या सगळ्या राष्ट्रवादीच्या सभा तुमच्या समोर आहेत, घरी जाऊन बघू शकता. फोटो पण नसतो, फोटो पण कधी नसायचा, आता सुरू केलं लावायला. या सगळ्या गोष्टींपासून मी हे मुद्दामून आपल्याला सांगतोय, कारण हे जे सत्य जे चालू आहे ना त्यांचं,
आणि पवारसाहेब, पहिली गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मी जात मानत नाही, मला जातीशी काही देणं घेणं नाही. इथे कोणा ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी म्हणून मी पण उभा नाही आहे आणि कोणाचीच बाजू घेणार नाही आहे. आणि आमच्या दिलीप धोत्रेंनी फोन केला आणि दिलीप धोत्रेंनी सांगितलं की साहेब, आपण एक संभाजीनगरला आपण एक सभा घेऊया. आणि म्हटलं हा तर संभाजीनगर, हा तर महाराष्ट्राचा मध्य. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं आपण एक संभाजीनगरला सभा घेऊ. म्हटलं मी तुला तारीख सांगतो नंतर. आता हा विषय फक्त संभाजीनगर पुरता मर्यादित नाही. माझ्या ह्याच्या पुढच्या सगळ्या सभा या सगळ्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत. तसंच विदर्भातही जाणार आहे. आपल्या कोकणातही जाणार आहे, उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. तर आज राज ठाकरेंनी काय म्हटलं यापेक्षा सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं ते महत्त्वाचं आहे, असा टोला उदय सामंत यांनी राज ठाकरेंना लगावलाय. याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिलाय हे सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांनी भोंग्याबद्दलची स्पष्ट भूमिका केलेली आहे. आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलेली आहे की भोंग्याच्या बाबतीत जर निर्णय घ्यायचा असेल तर तो देश पातळीवर घ्यावा आणि पंतप्रधानांनी घ्यावा, अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री महोदयांची आहे. आणि एकदा मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही भूमिका मांडणं योग्य नाही. जी भूमिका मुख्यमंत्री महोदयांची आहे ती अख्ख्या महाराष्ट्राची आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेवर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी देखील टीका केली आहे. राज ठाकरेंची सभा ही फुसकाबार असल्याची टीका खोतकर यांनी केली आहे. पाहुयात ते नेमकं काय म्हटलेत. एवढी गाजावाजा करून केलेली सभा, गेले 15 दिवस सारखं सभा सभा सभा, या सभेमध्ये काहीही नवीन मुद्दे नव्हते. अत्यंत फुसकाबार या सभेचा झालेला आहे. त्यामुळं जुन्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आजच्या सभेमध्ये झाला. खरं तर बाळासाहेबांसारखी शिवसेना प्रमुखांची नकल या ठिकाणी करणं हे काही ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही. खरं तर त्यामुळंच ते शिवसेनेवर कुठल्या प्रकारची टीका करू शकले नाहीत. त्यांची सभा म्हणजे आज हा फुसकाबार ठरला. कुठलेही नवीन आरोप ते करू शकले नाहीत. दरम्यान एक मोठी बातमी, राज ठाकरेंवर कारवाई करा अशी मागणी आम आदमी पार्टीनं केलेली आहे. राज ठाकरेंच्या भाषणामुळे शांतता भंग होत असल्याचं आम आदमी पार्टीनं म्हटलंय. शांतता सुरक्षेचा भंग होत असल्याची टीका आम आदमी पार्टीनं राज ठाकरेंवर केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंवर कडक कारवाईची मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात आलेली आहे. दरम्यान भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे, यावर दुमत नाही असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं समर्थन केलंय. तर दुसरीकडे मात्र मनसेला भाजपचा पाठिंबा नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. असं नाही, त्या शेवटी त्यांचा तो पक्ष आहे, त्यांचा अजेंडा वेगळा आहे, त्यांची धोरणं ध्येय सगळी वेगळी आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत. पण निश्चित या विषयावर कुणाचं दुमत असता कामा नये. अनेकांचं सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करा. म्हणजे याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, इसाई असा कुठे भेद न करता मला वाटतं की जो एकासाठी नाही तो सर्वांसाठी असला पाहिजे. आणि त्यामुळे 2005 साली सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी, भोंग्यांच्या मुद्द्यावरून आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनावलेलं आहे. राज्यात भोंगा महत्त्वाचा नाही तर हिंदू मुस्लिम वाद वाढवायचा प्रयत्न करत असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे. महत्त्वाचा विषय काय? भोंग्याचा विषय महत्त्वाचा आहे. हे भोंगे लावा, ते भोंगे काढा. आता भोंगे लावल्यामुळं काय कोणाचं काय अडणार आहे किंवा बिघडणार आहे? पण प्रश्न निर्माण काय करत, भोंगा महत्त्वाचा नाही. त्या भोंग्याच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये
वाद कसा वाढवायचा हे महत्त्वाचं आहे. आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय आहे? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की रात्री 10 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे वाजवायचे नाही. आता इतके दिवस चाललं होतं. आता जर त्याच्यामधून जर तो निर्णय समजा आपण सगळ्यांनी जर घेतला 10 पासून तर 6 पर्यंत भोंगे वाजवायचे नाही, तर ठीक आहे, मुस्लिम लोकांची त्या ठिकाणी 5 वाजल्याची अजान बंद होऊन जाईल. पण आपल्या कीर्तनाचं काय रात्री 11 वाजेपर्यंत आपलं चालतं. आपलं काकड आरती चालते सकाळी पहाटे 4ला, आपलं भजन चालतं, आपलं सप्ताह चालतो, आपली साईबाबाची शिर्डीची आरती चालते, तिरुपतीची आरती चालते. आता जर दुसऱ्याची खपली काढायला गेलो तर आपल्या अंगावर येणार आहे. पण मग तुम्ही भोंगे काढा, नाही तर त्याच्या घरासमोर हनुमान चालिसा जाऊन वाचा. अरे बाबा, हनुमान चालिसा वाचायची तर हनुमान चालिसा हिंदीमध्ये आहे, वाचायचे असेल तर मारुती स्तोत्र वाचा आणि आपल्या आपल्या घरी तुम्ही वाचा. दुसऱ्याच्या दारामध्ये इकडं तिकडं जाऊन वाचायची गरज नाही. पण यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईमध्ये पार पडलेल्या भाजप बूस्टर सभेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बाबरी विध्वंस आणि राम मंदिरावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला. बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता असा थेट सवालच फडणवीसांनी केला. तसंच उद्धव ठाकरे आणि मवियाला टार्गेट करताना तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि हिंदुत्व नाही अशी टीका देखील त्यांनी केली. सरकार या ठिकाणी आला आणि आमचे मुख्यमंत्री काय म्हणतात? आमचे मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांवर तुटून पडा, भाजपवर तुटून पडा. मुख्यमंत्री महोदय, आमच्यावर तुटून पडलात ना, तुम्ही तुटालही आणि पडालही. तुम्ही तुटालही आणि पडालही. आमचं पक्का आहे, आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आमच्या अंगावर आला त्याला सोडत नाही. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुंबईमध्ये आज महाउत्सव 2022 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांचं कौतुक केलं. मुख्यमंत्री साहेबांचीच आहे. 15 दिवसांपूर्वी असाच एक आपला IAS अधिकाऱ्यांचा कार्यक्रम त्यांच्या सगळ्या सौभाग्यवतीने केला होता. आणि तेव्हा मी माझ्या बोलण्याला जी सुरुवात केली होती तीच पुन्हा एकदा करतोय की जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कारण इकडे सगळेच जण मान्यवर आहेत, पण आजचा हा कार्यक्रम आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे. इकडे मी आहे, अजितदादा आहेत, माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत आणि आपण सगळे ही आपापली पदं जरा क्षणभर बाजूला ठेवून एकत्र आलेलो आहोत. महाराष्ट्र दिनाचा आजचा हा दिवस आणि त्याचं औचित्य साधून हा आपला एक पारिवारिक कार्यक्रम होतोय. प्रथम मी आपल्याला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि याची संकल्पना जरी माझी असली तरी प्रामाणिकपणाने सांगेन की प्रेरणा आपले मुख्य सचिव महोदयांची आहे. कारण ते जेव्हा मुख्य सचिव झाले तेव्हा मला आदित्यने सांगितले की बाबा, आपले मुख्य सचिव उत्तम गातात. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती गाते, तर बाकीचे सुद्धा गातात. आणि म्हणून मी सर्च मारला तर खरंच छान गातात. आणि मग माझ्या मनात आलं, जे माझं झालंय गेले 2-2.5 वर्ष, माझ्यातला कलाकार हा लॉकडाऊनमध्ये. म्हटलं तुमच्यातला कलाकार तर आयुष्यभर लॉकडाऊनमध्ये असणार, मग त्याला बाहेर कधी काढणार? आणि मग मी त्यांना फोन करून सांगितलं की मनुकुमारजी, यावेळेला महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम हा आपण सगळ्यांनी करायचा. अगदी मंत्रालयात मुख्य सचिवांपासून आपला कोणी शिपाई जरी असेल, पोलिसांमध्ये जरी महासंचालकांपासून अगदी सारा कोणी असेल आणि त्यांच्यात कोणतेही कलागुण असतील तर त्यांनी ते सादर करायचे. मग कोणी गात असतील, बाहेर बघितलं अप्रतिम असं पेंटिंगचं प्रदर्शन आहे. तर या सगळ्या कलागुणांना एक मी कलाकार म्हणून
वाव देण्याचा प्रयत्न करतोय. बाकी मी काही करत नाहीये, बाकी काही केलं नाही. 2 गोष्टीचा अजून आवर्जून उल्लेख करायचा आहे मला. एक म्हणजे जे पुस्तक आपण प्रकाशित केलं आपल्यासमोर सगळ्यांच्या साक्षीने, ते पुस्तक मी म्हणेन पहिली आवृत्ती आहे. कारण आझादी का अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मग या अमृत महोत्सवामध्ये 15 ऑगस्टला आपण नुसती रोषणाई करू, करायलाच लागणार, करणारच, उत्सव साजरा करणारच. पण नेमकं त्या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये आपल्या महाराष्ट्राने काय योगदान दिलं त्याचं एकत्रित संकलन हे होणं गरजेचं होतं. ते संकलन त्याच्यामध्ये आहे. किती क्रांतिकारक, काही काही आपल्याला माहिती आहेत, अनेक आपल्याला नावं सुद्धा माहीत नाहीत, त्यांचं सगळ्यांचं संकलन हे त्याच्यामध्ये आहे. आणि साहजिकच आहे, गेले 2 वर्ष आपल्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने कोरोनाबरोबरचं युद्ध आपण लढतो आहोत. त्या युद्धातले आपले मार्गदर्शक सगळे टास्क फोर्सचे आपले डॉक्टर हे आजपर्यंत आपण मास्क घालून बोलत होतो, त्यांनीच सूचना केली एक क्षणभर मास्क काढायला हरकत नाही, म्हणजे निदान आपल्या सगळ्यांचे चेहरे तरी दिसतील. त्यांचं ऋण व्यक्त करणं मी महाराष्ट्राच्या वतीने अगदी अगत्याचं समजतो. म्हणून सगळ्या टास्क फोर्सच्या डॉक्टर सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय. आज त्यांचा आपण पाहिलं असेल की सत्कार सोहळा नाही केला, कारण त्यातले एक डॉक्टर ओम श्रीवास्तव त्यांची तब्येत गंभीर आहे. म्हणून या सगळ्या त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं की ते तिकडे त्यांच्या आयुष्याची लढाई लढत असताना आम्ही सत्कार स्वीकारणं हे योग्य दिसत नाही. आणि म्हणून सगळ्या डॉक्टर महोदयांना सांगतोय की तुमच्यातली ही जी माणुसकी आहे, हीच माणुसकी माणसांना वाचवणारी आहे, हीच माणुसकी माणसांना वाचवते. असो, मी मोठं भाषण काही करत नाही, कारण मला उत्सुकता आहे की माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं एक एक कला प्रदर्शन ते बघण्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्रीकडे आलो आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र लगेचच भेटणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या बातम्या घेऊन महामुंबईमध्ये. पाहत रहा न्यूज 8.